नमस्कार मातांनो आणि बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये एकत्र येणार आहेत। आता 3 हप्ते एकत्र कोणत्या दिवशी येणार, कोणत्या तारखेला येणार, याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या महिला अपात्र केलेल्या आहेत। आता कोणत्या महिला पात्र, कोणत्या महिला अपात्र, याचबरोबर डबल सुद्धा केवायसी करायला सांगली जात आहे। आता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये एकूण 3 हप्त्याचे पैसे येणार आहेत या संदर्भामध्ये म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि हे 3 हप्ते एकत्र कोणत्या तारखेपासून वाटपाला सुरुवात होणार या संदर्भामध्ये सुद्धा एकूण महत्त्वाची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या डीएस न्यूज मराठी युट्यूब चॅनल मध्ये। सर्व महिलांना विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत राहतील। तर मातांनो आणि बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि येणाऱ्या जानेवारी महिन्याचा हप्ता हे एकूण 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। परंतु बऱ्याच साऱ्या महिला म्हणत आहेत की आता 1,500 रुपयाचा हप्ता जमा होणार का 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार, कारण की राज्य सरकारने निधी वाढ करणार असं सांगितलं होतं, परंतु निधी वाढ केली आहे का या संदर्भात महिलांचा पहिला प्रश्न होता। त्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या वाढीबाबत कोणतीही माहिती दिली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयाचा हप्ता अद्यापही राज्य सरकारने केलेला नाही। म्हणजे जे सध्या जे 1,500 रुपये तुम्हाला भेटतात तर ते 1,500 रुपये भेटणार आहेत। म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता आणि येणारा जानेवारी महिन्याचा 1,500 रुपयाचा हप्ता असे एकूण 3 हप्त्याचे 4,500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकत्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच साऱ्या महिला अपात्र केलेल्या आहेत। जवळपास एकूण 2.5 कोटी महिलांनी अर्ज केले होते, परंतु 2.5 कोटी महिलांपैकी 30 लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलेल्या आहेत। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 3 हप्त्यासाठी किती महिला पात्र आहेत, तर त्याचं उत्तर आहे 2,20,00,000 2,20,00,000 महिलांच्या खात्यामध्ये एकूण 3 हप्त्याचे 4,500 रुपये जमा होणार आहेत। परंतु केवायसी म्हणजे काय, कारण की बऱ्याच साऱ्या महिलांनी केवायसी केली, परंतु डबल केवायसीचं ऑप्शन दाखवत आहे। आता बऱ्याच साऱ्या महिला म्हणतात की सर डबल केवायसी करावी का, कारण की डबल केवायसी दाखवत आहे। आता डबल केवायसी कोणासाठी करायची ते सुद्धा सांगणार आहे। आता सर्वप्रथम ज्या महिलांनी केवायसी केली, परंतु केवायसी करत असताना त्या महिलांचं काही चुकलेलं असेल, काही अडथळा असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर ज्या महिलांची पहिली केवायसी करता वेळेस केवायसी जर चुकलेली असेल तर त्या महिलांना डबल केवायसी करायची आहे। पण ज्या महिलेची पहिलीच वेळेस केवायसी व्यवस्थित झालेली होती त्या महिलांना डबल केवायसी करण्याची गरज नाही, हे सुद्धा लक्षात ठेवावं। त्यामुळे केवायसी डबल करायची नाही। त्यानंतर आपण जर पाहिलं तर कोणत्या महिलांना एकूण 3 हप्ते एकत्र दिले जाणार, कारण की नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या 3 महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाणार आहेत। त्यामुळे आपण जर पाहिलं तर ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेतात अशा महिलांना एकूण महिन्याला 1,500 रुपये भेटणार नाहीत, त्या महिलांना फक्त 500 रुपये महिना भेटणार आहे। कारण की पीएम किसान अंतर्गत आणि नमो शेतकरी अंतर्गत ऑलरेडी 1,000 रुपये महिना त्यांना भेटतोय आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे, ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्यांना पुरेपूर 3 महिन्याचे 4,500 रुपये भेटणार नाहीत। त्यांना नोव्हेंबर महिन्याचे 500 रुपये, डिसेंबर महिन्याचे 500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 500 रुपये अशा 3 महिन्याचे एकूण 1,500 रुपये त्या महिलांच्या खात्यावर म्हणजे पीएम किसान नमो शेतकरीचा किंवा शेती असलेल्या महिलांच्या खात्यावर नमो शेतकरी किंवा पीएम किसानचा लाभ घेतलेल्या महिलांना फक्त 1,500 रुपये 3 महिन्याचे जमा होणार आहेत। याचबरोबर ज्या महिला श्रावण बाळ योजनेचा लाभ घेतात अशा सुद्धा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलेला आहे। याचबरोबर ज्या महिलांचं उत्पादन वर्षाचं 5 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने अपात्र केलेला आहे। परंतु ज्या ओरिजिनल महिला आहेत ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय त्या कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेत नाहीत अशा फक्त महिलांच्या खात्यावरती हे एकूण 3 हप्त्याचे 4,500 रुपये जमा होणार आहेत, इतर महिलांच्या खात्यावरती जमा होणार नाहीत। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर आता याच्यासाठी कोण कोण पात्र असणार, ज्या महिलांचं वय 18 पेक्षा जास्त आणि 65 वर्षापेक्षा कमी आहे अशाच महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने पात्र केलेलं आहे। परंतु
बऱ्याच साऱ्या महिला ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत, त्यांना अपात्र केलेलं आहे. ज्या बऱ्याच साऱ्या महिलांनी, बऱ्याच साऱ्या मुलींनी ज्यांचं 18 वर्षापेक्षा वय कमी असून देखील सुद्धा त्यांनी अर्ज केलेत, म्हणजे असे बोगस लाभार्थी सुद्धा अपात्र केलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बोगस लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना राज्य सरकारने अपात्र केलेले आहेत. असे बोगस लाभार्थी जवळपास 30 लाख होते आणि 30 लाख लाभार्थ्यांना आता इथून पुढचे लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत. आता एकूण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी आता महिला किती आहेत? एकूण 2,20,00,000 2,20,00,000 महिलांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या तिन्ही महिन्याचे एकूण 4,500 रुपये महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. राज्य सरकारचं नुकतंच हिवाळी अधिवेशन झालं आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी जवळपास 6,500 कोटी रुपयांची पुरवणी मागणी अजित पवारांच्या माध्यमातून सादर केली. परंतु हे 6,500 कोटी जर पाहायला गेलं तर फक्त 2च हप्त्याचे आहेत, कारण की नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्यासाठी हे 6,500 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने पुरवणी मागणीद्वारे हिवाळी अधिवेशनामध्ये केली. परंतु एकंदरीत 3 जर हप्ते सरकारला द्यायचे असतील मग जानेवारीच्या हप्त्यासाठी अतिरिक्त 3,500 कोटींची तरतूद राज्य सरकारला करावी लागेल आणि एकूण नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना या तिन्ही महिन्याचे एकूण 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये द्यायचे असतील तर एकूण राज्य सरकारला 10,000 कोटी रुपयाची तरतूद करावी लागेल. ऑलरेडी 6,500 कोटींची तरतूद राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये केलेली आहे. अतिरिक्त 3,500 कोटींची तरतूद राज्याला करावी लागेल. त्यामुळे एकूण आता काही दिवसांमध्ये तरतूद होईल आणि एकूण 3 हप्त्याचे एकूण 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. त्यामुळे महिलांचा जो आवडता जो सण आहे मकर संक्रांत या सणाच्या शुभ मुहूर्तावर महिलांच्या खात्यामध्ये एकूण 3 हप्त्याचे 4,500 रुपये वितरित होणार आहेत आणि जानेवारी महिन्यापासून म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून ते मकर संक्रांतीपर्यंत म्हणजे 1 जानेवारी पासून ते 15 जानेवारी 2026 पर्यंत या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण म्हणजे 15 दिवसामध्ये संपूर्ण 2,20,00,000 महिलांच्या खात्यामध्ये हे वितरण होणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. परंतु कोणत्या महिला पात्र, कोणत्या महिला अपात्र याची माहिती मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, नोव्हेंबर महिन्याचे 1,500, डिसेंबर महिन्याचे 1,500, जानेवारी महिन्याचे 1,500 असे 3 हप्ते एकत्र मकर संक्रांत या सणाचं औचित्य साधून महिलांच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा केले जाणार आहेत. ज्या महिलांची केवायसी सुरुवातीला व्यवस्थित झाली होती त्यांना केवायसी डबल करायची गरज नाही. ज्यांची पहिल्यांदा केवायसी चुकली होती त्यांना डबल केवायसीचा ऑप्शन आलेला आहे, त्यांनी डबल केवायसी करून घ्यावी. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांचे लाभ बंद केलेले आहेत. पीएम किसान नमो शेतकरी अंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेचा 500 रुपये महिना भेटणार आहे. याचबरोबर सर्वान बाळ योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना यांचे सुद्धा लाभ बंद केलेले आहेत. 18 ते 65 वयोगटापेक्षा वेगळ्या वयोगटातील महिला असतील म्हणजे 18 पेक्षा वय कमी असेल, 65 पेक्षा जास्त असेल तर अशा महिलांचे बोगस महिलांचे लाभ बंद केलेले आहेत आणि 5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशांचा सुद्धा लाभ बंद केलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत 10,000 कोटी रुपये जानेवारी महिन्यापासून म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या 2,20,00,000 महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर मातांनो आणि बहिणींनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भामध्ये एक छोटंसं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि तुमचे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भामध्ये प्रश्न असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.